हिंदी भाषा आहे 200 वर्षापूर्वीची भाषा आहे, महाराजांच्या काळात पण नव्हती. कशासाठी आणि कोणासाठी आणि काय करायचे नेमकं? यांनी फक्त चाचपडून पाहिलं, चाचपडून. मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडंसं भाषेला डिवचून बघू. महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू. कोणाची माय व्हॅली आहे त्यांनी महाराष्ट्राला हात घालून दाखवावा, मुंबईला हात घालून दाखवावा. त्या मजाक वाटला काय? आम्ही शांत आहोत याचा अर्थ आहोत. आम्ही मराठी मीडियम मध्ये शिकलो, हो शिकलो. आमची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, हो शिकली. मग याच्यावरती तुम्ही प्रश्न काय उपस्थित केला? ह्यांना मराठीचा पुळका कसा, हे इंग्रजी मीडियम मध्ये टाकतात. बरं, माननीय बाळासाहेब ठाकरे आणि माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेले आहेत. या दोघांवरती तुम्ही मराठीबद्दल शंका घेऊ शकता का? ठाकरेंची मुलं इंग्रजी मीडियम मध्ये शिकली, बरं, मग पुढे? म्हणजे दादा भुसे मराठी मीडियम मध्ये शिकून शिक्षण मंत्री झाले, देवेंद्र फडणवीस इंग्रजी मीडियम मध्ये शिकून मुख्यमंत्री झाले. कुठे काय शिकलं याचा काय संबंध? अहो, कोणाकोणाची मुलं इथे परदेशामध्ये शिकतायत, याद्या आहेत आमच्याकडे. त्याचं काय करणार आहात तुम्ही? आणि त्याच्यात मंत्रिमंडळातल्या एक एक मंत्र्याचं हिंदी आहे का? फेफरं येईल, फेफरं. हे असले प्रश्न महाराष्ट्रातच विचारले जातात. हिंदी भाषेबद्दल मला वाईट नाही वाटत. भाषा कोणतीही श्रेष्ठच असते, उत्तमच असते. मग ती मराठी असेल, गुजराती असेल, तामिळ असेल, पंजाबी असेल, बंगाली असेल, हिंदी असेल, अजून कुठचीही असेल. एक भाषा उभी करायला खूप प्रचंड तपश्चर्या लागते, खूप लोकांची मेहनत असते. एक लिपी उभी करायला खूप प्रचंड ताकद लागते. अशाच भाषा काय उभ्या राहत नसतात. त्या धोरणातही नाही राहत, केंद्राच्या शिक्षण धोरणात, इतर कोणत्या राज्यातही नाही. महाराष्ट्रात प्रयोग करून पाहिला तरी. दक्षिणेची राज्य तर हिंगलावून विचारत नाही त्यांना. पण महाराष्ट्र ज्या वेळेला पेटून उठतो त्यावेळेला काय घडतं आणि काय होतं हे आज राज्यकर्त्यांना समजलं असेल. त्याशिवाय का माघार घेतली? काल कोणाच्या ते व्यापाऱ्याच्या कानफडीत मारली, मीराभाई दरला. त्याच्या काही ते लिहिलं होतं काय गुजराती? पण एवढंही आपल्याकडे काही जे चॅनलमध्ये, मराठी नाही इतर चॅनलमध्ये, हिंदी आणि याच्यात गुजराती माणसाला मारला. कुठच्या गुजराती माणसाला मारला? बाचाबाचीमध्ये समोरचा गुजराती निघाला, इकडचा मराठी निघाला. त्याच्यामध्ये काय गुजरात्यानं मारलं का? केवढे व्यापारी आहेत, अजून तर काहीच केलेलं नाही. सांगा, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश कोणती तिसरी भाषा आणणार? खरं तर आणली पाहिजे. एक गंमत बघा, हिंदी भाषिक राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या मागास, आणि हिंदी न बोलणारी जी राज्य आहेत ती आर्थिकदृष्ट्या प्रगत.
आणि वर आम्ही हिंदी शिकायचं. यांना हिंदीतून राज्य नाही सांभाळता आली, यांना राज्यांचा विकास नाही करता आला. जे हिंदी बोलत नाहीत त्या राज्यांमध्ये, हिंदी बोलत असलेल्या राज्यांमधनं नोकरी धंद्यासाठी लोक इकडे येत आहेत आणि हे म्हणतात हिंदी शिका. कोणासाठी